ज्ञानेश्वरी अध्याय 9. ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, मी तुमच्या पुढे एक जाहीर विधान करीत आहे. अहो, तुम्ही आपले सर्व लक्ष जर माझ्या बोलांकडे दिले तर त्रिजगतातील सर्व आनंद भावना तुमच्या पुढे येऊन उभ्या राहतील. पण हे माझे विधान दर्पोक्ती नाही, खरे तर ही माझी तुमच्यापाशी सलगीची विनवणीच आहे. अहो, जिला तुमच्यासारखे श्रीमंत माहेर लाभले असेल त्या माहेरवाशिनीचे सर्व लाड पुरे होणारच. तुम्हासारख्या श्रेष्ठांची प्रेमळ दृष्टी ज्याच्याकडे बघेल तो प्रसन्न वा दुःखापासून दूर होणारच. तुम्ही जणू आनंद जलाचे डोह आहात आणि त्या डोहात मी डुंबू इच्छित आहे. लाडक्या अपत्याच्या अडखळणाऱ्या चालीने व बोबड्या बोलीने त्या अपत्याची आई सुखावते ना, तसे मातृप्रेम धारण करून तुम्ही माझे बोल ऐका. खरे म्हणजे काजवा सूर्याला अधिक उजळील का? अमृतच पाहुणे म्हणून भोजनास आले तर त्याला काय वाढणार? प्रत्यक्ष सुगंधाला कुठल्या फुलाच्या अत्तराने आनंद विणार? चंद्राला शीतल वाटावे म्हणून कशाच्या पंख्याने वारा घालणार? नाद ब्रह्माला डोलायला लावील असे मधुर स्वराला कोणता गायक घेईल? महाराज, तुमचे लक्ष वरील प्रकारचे आहे. तुमच्या कानांना सुख होईल अशी वक्तृत्व कला कोणापाशी असणार? तथापि सूर्याला काडवातीने ओवाळतात, सागराला उंजळभर पाण्याने पूजितात. तसेच माझे हे वक्तृत्व समजा. मंदबुद्धी असलेल्या माझ्या बोलांना तसेच मानून आपल्या मजवरील प्रेमाने ते बोल सहन करा. एवढी माझी सलगीची विनंती अव्हेरू नका. अहो, कळत नाही म्हणून या गीतेपुढे प्रत्यक्ष वेद सुद्धा आदर भावनेने मौन होतात. अशी महान गीता मी मराठीत सांगण्याचे धाडस करू पाहत आहे. तथापि तुम्हासारख्या संतांनी प्रेममय होऊन आपले अवधान जर माझ्या बोलांकडे दिले तर मी ही महान गीता सोप्या मराठीत सांगू शकेल. अहो, श्रोत्यांचे अवधान म्हणजे वक्त्याच्या बोलांना अमृत वर्षावच असते. श्रोत्यांनी लक्ष दिले तर सांगणाऱ्याचे बोल समर्थ होतात आणि वक्त्याच्या मुखातून त्यांचा अखंड प्रवाह वाहत राहतो. शिवाय हे बोल तत्वज्ञानाच्या गहन सिद्धांताचे ओझे अलगद सहज पेलू शकतात. ते सर्व जाऊ दे, तांदूळ आम्हाला शिजवून आमची गोडी चाखून तर पहा, अशी विनंती थोडीच करतात. कळसूत्री बाहुली खेळ करविणाऱ्याला आम्हाला नाचव असे थोडीच म्हणते. तो खेळवाल्या त्या लाकडी बाहुलीला स्वतःच्या कलाप्रेमाने मोठ्या कौशल्याने नाचवीत असतो. मी तशी बाहुली आहे आणि तुम्ही संत माझे खेळवे आहात. तेव्हा तुम्हीच ही गीता माझ्या तोंडून सोप्या मराठीमध्ये वदवून घ्या. यावर श्री निवृत्तीदास म्हणतात, अरे, तुला काय म्हणायचे आहे ते सगळे आम्हाला कळले बरं. आता भगवान काय म्हणतात ते सांग पाहू. श्री गुरूंच्या या शब्दांनी उल्हासित होऊन ज्ञानदेव म्हणतात, आज्ञा महाराज, ऐका तर. भगवान म्हणाले, अर्जुना, मी जे तुला आता सांगणार आहे ते माझ्या जीवाच्याही अंतरामध्ये गुह्य असे ज्ञान आहे. मी ते तसे कोणास सांगत नाही, पण तू मजविषयीच्या निष्ठाभावाची मूर्तीच आहेस. भक्ताजवळ असावे लागतात ते सर्व गुण तुझ्याजवळ आहे. माझा खरा भक्त शुद्ध अंतकरणाचा, कोणाचीही निंदा न करणारा व बुद्धिवंत असतो. तू सर्वथय तसाच आहेस म्हणून माझे सांगणे हे सुयोग्यपणे समजू शकशील. अरे, उत्तम मशागत केलेल्या ओल्या असलेल्या शेतामध्ये पेरलेले धान्य टरारून फोलावून पिकलेच, तसेच तुझ्या चित्तात मी पेरणार असलेले ज्ञानबीज कारणी लागेल. हे ज्ञान समजले की मोक्षलाभ झालाच. मी सांगणार असलेले हे तत्वज्ञान हे अगदी गुढातले गुढ असून ते श्रोत्याला पावन करणारे आहे. अरे, असे समज की हे म्हणजेच मोक्षाचे वसतिस्थानच आहे. तसे हे स्वभावतच प्रत्येक शिष्याच्या चित्तात असतेच, पण ते ऐहिक ज्ञानासहित व विज्ञान मिश्रित असते. पण श्री गुरूंनी उपदेश केला की हे ज्ञान ऐहिक ज्ञानापासून निराळे होऊन स्फुरण पाहू लागते. एकदा हे स्पंदन सुरू झाले की हे ज्ञान शिष्य भक्ताला नेहमीच आनंदात ठेवते. त्या ज्ञानाला पुन्हा कधी ओहोटी लागत नाही. एकदा शिष्याला ऐहिक सुखोपभोग मिळवून देणारे विज्ञान व आत्मानंद मिळवून देणारे ज्ञान यामधील अंतर समजले की गुरूंचे कार्य फलद्रूप होऊन संपेलच. आता हे मात्र खरे की हे अंतर योग्यपणे कळणे अवघड आहे. बघ, चिखलात कमल उगवते, फुलते व सुगंध फैलावते, पण त्यातील परागांचा मधू भ्रमरालाच मिळतो. त्या कमळाच्या जवळच चिखलात राहणाऱ्या बेडकाला तो मधू लाभत नाही ना. अरे, घरामध्ये जमिनीत हजारो सुवर्ण मुद्रा पुरून ठेवलेल्या असल्या तरी त्या घरात राहणाऱ्याला त्याची माहिती नसेल तर तो दरिद्रीच राहणार नाही का? या उदाहरणाप्रमाणे मी सर्वांच्या हृदयात असतानाही लोक आनंद लाभासाठी मला कुठेतरी बाहेर शोधित राहतात आणि म्हणूनच तेही संसार सागर कधीच पार करू शकत नाही. अरे, बीजाचाच वृक्ष सोन्याचाच अलंकार होतो ना, त्याप्रमाणे बीज होऊन मीच हे विस्तारित जग झालो आहे.
इंद्रियांनी होणाऱ्या जाणीवेच्या पलीकडे असलेला जो मी, तो मीच हे त्रैलोक्य झालो आहे. अथवा या सर्व सृष्टी म्हणजे एखादे चित्र असून त्या चित्राचा आधार असल्याचा पट मी आहे. ती चित्रे पडदा नाहीत, पण तो पडदा नसेल तर चित्र असणार नाही. त्याप्रमाणे माझ्या वाचून ही सृष्टी असणार नाही. तथापि ही सृष्टी म्हणजेच मी असेही नाही. सृष्टी नाशवंत असते आणि मी तर अविनाशी आहे. मी झालेली सृष्टी व मी या दोघांतील हे अंतर समजण्यास कठीण असले तरी नीट समजून घे. या विश्वरूपी चित्रांचा आधारभूत पडदा ती चित्रे, तो चितारी व त्या चित्रांचा विनाश करणारा आणि स्वतः अखंडपणे शाश्वत असणारे तत्व, हे सर्व मी आहे. हाच माझा ऐश्वर्य योग किंवा हेच माझे ईश्वरीय सामर्थ्य. हा माझा योग विज्ञानांनी जगाकडे पाहणाऱ्यांकडे समजून घेता येत नाही, कारण त्यांच्या बुद्धीला एक विचित्र झोप लागलेली असते. ती निद्रा म्हणजेच त्यांच्या बुद्धीला जगातील वस्तुजात भिन्न भिन्न आहेत असे वाटणे ही होय. पण ही निद्रा ज्याची उडून गेलेली असती त्याला जगामध्ये सर्व मीच दिसत असतो. भेदभावनेची झोप उडवून टाकण्याचे काही उपाय मी तुला आता सांगतो ते एक. मागे 7व्या अध्यायामध्ये मी 2 प्रकारच्या प्रकृतींचे वर्णन ऐकविले आहे. त्या म्हणजे परा व अपरा प्रकृती होय. यांतील अपरा प्रकृती कल्पक्षयाच्या वेळी परा प्रकृतीत लय पावते, म्हणजे सृष्टी अव्यक्तात विलीन होते. तथापि या दोन्ही प्रकृतींचा आधार व नियंता मीच आहे. म्हणून लोक मी सृष्टी उत्पन्न करतो व मीच तिचा लय करतो असे म्हणतात. पण हे काही खरे नव्हे. तो सर्व माझ्या प्रकृतीचा खेळ आहे. राजा काहीच कार्य करत नाही. प्रजा राजामध्ये राहून आपापले आचरण करीत असते. राजा जेव्हा एखादे नगर वसवितो तेव्हा तो स्वतः आपल्या हाताने काही करतो का सांग? उदाहरणाप्रमाणे जगतातील सर्व कार्य प्रकृतीकडून होत असतात. मी काहीच करीत नाही, अर्थात मी आहे म्हणून प्रकृती कार्य करू शकते, हे पूर्णपणे खरे आहे. मी नसलो तर कार्य होणार नाहीत. अर्जुना, सूर्यप्रकाशामुळे प्राणी स्वतःच क्रिया आचरत असतात. सूर्य काहीच करीत नसतो. तसे जगाचे सगळे व्यवहार माझ्या आसनाने होतात. ही सृष्टी, तिची कार्ये व मी यांचा हा संबंध तू तुझ्या बुद्धीने दृढपणे अगदी घट्ट धरून ठेव. यात चूक करू नकोस, नाहीतर कावीळ झालेल्या माणसाला स्वच्छ पिठूर चांदणेही पिवळे असते, तसे तुझे होईल. मला स्थूल मानवी रूपात मानणे अगदी गैर आहे. मी मानवी रूपात असतो असे मानणे हेच माझ्या खऱ्या रूपविषयाचे अज्ञान आहे. हे अज्ञानच माणसाला माझे सत्य स्वरूप जाणू देत नाही. म्हणून ते अज्ञानी लोक मला सर्व मानवी धर्म चिकटवितात. ते माझी प्राणप्रतिष्ठा करतात, माझे विसर्जन करतात, माझा जन्मदिवस पाळतात, माझा कोणी शत्रू व मित्र आहे अशाही कल्पना करतात. मला राग येतो, मी लोभावतो असेही बोलत असतात. मी सर्वदा सर्वत्र सर्वव्यापी असे तत्व असल्याने या सर्व कल्पना व्यर्थ होत. अशा प्रकारे अव्यक्त अशा मला व्यक्त मानवी आकारामध्ये समजणे हे कमी प्रतीचे ज्ञान होय. किंबहुना अशा रूपात मला मानून केलेले माझे भजन तसे एक प्रकारे निष्फळ होय, कारण त्या भजनाने माझी प्राप्ती हे फळ मिळत नाही. शेळीच्या गलस्थानातून दूध मिळत नाही. सुरूचे झाड सरळ लोट वाढते, पण त्याला ना फूल ना फळ ना त्याची सावली. लहान पोर हातात शस्त्र धरून युद्ध करू शकणार नाही. त्याप्रमाणे मानवी स्वरूपात मानून केलेल्या माझ्या भजन पूजनाच्या मुळाशी काहीतरी ऐहिक सुखोपभोगाची इच्छा असते. अशा भजन पूजनांनी एक प्रकारे आसुरी किंवा अज्ञानी जनांचे भजन पूजन म्हणावयास पाहिजे. या उलट ज्या उपासकांचे नुसते वर्णन ऐकिले तरीही समाधान वाटते, ते उपासक कसे असतात ते आता ऐक. ते जागे असोत म्हणजे बुद्धिपुरस्पूर काही आचरत असोत वा स्वप्नात असोत, म्हणजे त्यांच्या हातून काही सहज कार्य घडत असोत, त्यांचे सर्व चित्तभाव केवळ माझ्याच विषयी असतात. त्यांचे सर्व मनोभाव मोठ्या निष्ठेसहित आत्मनात्म विवेकाशी जोडलेले असतात. नित्य वैराग्यशील राहिल्याने त्यांना स्वतःमध्ये कसलीच जाणवत नाही उणीव, म्हणून ते सदा आनंदी असतात. त्या स्थितीत त्यांना मोक्षानंदही नकोसा वाटतो. मजविषयी धारण केलेला त्यांचा प्रेमभाव अपार असतो. त्यांना माझ्याशिवाय दुसरे काहीच नको असते. हे नित्य माझेच गुणवर्णन करीतात आणि दिवसानुदिवस अधिक निष्पाप होत जातात. सदा सर्वदा माझेच नाव त्यांच्या जिभेवर असते, म्हणून ते देहादी भावांनी होणाऱ्या दुःखाच्या पलीकडे गेलेले असतात. अरे, ते नेहमी प्रेममय तन्मयतेतच असतात. एक वेळी मी वैकुंठात किंवा योग्यांच्या ध्यानात असणार नाही, पण माझ्या या शिष्य भक्तांच्या हृदयात मी नेहमीच असतो. मला प्राप्त करून घेण्याचा पातंजल मुनींचा अष्टांग योगही हेही आणखी एक साधन आहे, कारण अष्टांग योग हेही माझे भजनच आहे. अरे, कापडामध्ये एका तंतू वाचून दुसरे काहीच नसते ना.
त्याप्रमाणे ब्रह्मदेव ते साधी गवत काढीपर्यंत सर्व भगवंतच आहे. असे अनुभवित बुद्धीने राहण्याचा अभ्यास करणे हेही मला प्राप्त करण्याचे साधनच आहे. कारण अशा नित्य चिंतनाने अंतःकरण स्वच्छ होत राहते. काही जण ज्ञानयज्ञ करून माझे धाम गाठतात. ते एक हम बहुश्याम या मंत्राला खूप मानतात. या युपाशी भेदभाव या पशुला बांधतात. इंद्रिय व त्यांची कार्यशक्ती पंचतन्मात्रा हे सर्व या यज्ञाची हवन सामग्री असते. अज्ञान तूप वापरून भेदभाव पशुचा बळी देऊन ते आत्मभावाचे स्नान करून आत्मज्ञानरूपी फळ मिळते. हेच माझे धाम होय. येथे आले म्हणजे सूर्याचे उदयास्त, वायूचे वाहने, नद्यांचे प्रवाहित असणे, प्राण्यांचे जन्मणे, असणे व नाश पावणे हे सर्व माझ्याच मुळे व माझीच रूपे आहेत. हे त्यांना जाणवते म्हणजे ते सर्वत्र माझेच अस्तित्व अनुभवतात. अर्जुना, घडलेले, घडत असणारे, भविष्यामध्ये घडणारे हे सर्वच्या सर्व केवळ भगवंताचेच रूप होय. अशा निष्ठा भावनेशी ते अति दृढपणे चिकटून असतात. पण धनंजया, हा ज्ञानलाभ फारच अवघड आहे. सामान्य माणसांना ऐहिक व पारलौकिक सुखेच प्रिय वाटतात. सामान्य जन वेदविहित यज्ञाचरणे पाळतात व सुखांची इच्छा करतात. ती सुखे त्यांना मिळतात, पण ती टिकाऊ नसतात. पुण्य संचय संपला की त्या माणसांना पुन्हा भूलोकी जन्म घ्यावा लागतो आणि जन्म मृत्यूच्या या चक्रातून त्यांची कधीच सुटका होत नाही. आता त्यांचे हे अज्ञान त्यांच्या ठिकाणी माझ्यामुळेच असते हे खरे आहे, पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांनी आपली सुटका व्हावी असे वाटतच नाही. पण त्याला काय करणार? त्या माणसांच्या हे ध्यानातच येत नाही की त्यांच्या सर्व यज्ञकर्माचा आधार मी असतो व मीच ती कार्ये त्यांच्याकडून पार पाडवित असतो. मुळात सृष्टीचा आधार असलेला जो मी त्यांच्या प्राप्तीची इच्छा त्यांच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही. म्हणून ते इतर देवतांची आराधना करतात, कारण त्यांचे संकल्पच त्या देवतांकडून मिळणाऱ्या फलांसाठी असतात. पण साधूजनांना एका माझ्या वाचून दुसऱ्या कुठल्याच वस्तूच्या प्राप्तीची इच्छा नसते. माझा लाभ व्हावा एवढ्यासाठीच ते आपले जीवन जगत असतात. त्यांच्या चित्तामध्ये मी हाच एक भाव अखंडपणे असतो. म्हणून ते जे ऐकतात, जे जे पाहतात, जे जे बोलतात, जे जे वर्तन करतात, त्या सर्व ठिकाणी ते मलाच अनुभवत असतात. म्हणून त्यांचा सदानंद कधीच व कुठल्या स्थितीत मंदावत नाही. असा पूर्ण दृढ निश्चयी भाव होणे फार दुर्लभ आहे. देह, घर वगैरेच ममत्व पूर्णपणे टाकून देऊन स्वतःचे मन, बुद्धी, विद्वता, संपदा या माझ्या चरणाशी स्वच्छपणे समर्पण करणे अति अवघड आहे. श्री लक्ष्मीला सुद्धा ते सर्वांगाने साधत नाही. पण ज्या भक्ताला ते नीट साधते त्याला मी फार मोठा मानतो. त्याचे सर्वदा सर्वत्र विश्वरूपाने असणाऱ्या मजवर जे प्रेम असते ते व्यक्त करण्यासाठी त्याने मला फळ वा फूल वा वाळके, पान व ओंजळभर पाणीही अर्पण केले तरी ते मला जगदीश्वराला जगातील इतर कुठल्याही देणगीपेक्षा मोठे मोलाचे वाटते. कारण त्या देणगीमागील निष्ठायुक्त व विशाल प्रेम भावना मी श्रेष्ठ समजतो. अर्जुना, तू सुद्धा तुझ्या हातून घडणाऱ्या सर्व क्रिया भगवंताचा लोभ व्हावा हेच नेहमी चित्तात ठेवून आचरित जा. त्या सर्व क्रियांमागे असलेले ममत्व तू मला देऊन टाकलेस म्हणजे तुला पुन्हा या देहाच्या कोंडवाड्यात पडावे लागणार नाही. मी सदा सर्वत्र सर्वपणे सारखेपणाने असतो, त्या तशा मला येऊन तू पोहोचशील. शिवाय देहामध्ये असेपर्यंत नेहमी आनंदी स्थितीत राहशील. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला असे सर्वपणाने अनुभवले त्यांची आपल्या देहावर वा देहाशी संबंधित गोष्टीवर आसक्ती मुळीच उरली नाही. मानसिक भावाने ते माझ्याशी एकरूपच झालेले असतात. केवळ आयुष्याची मर्यादा असते, ती संपेपर्यंत ते माझ्यापासून भिन्न आहेत असे इतरांना वाटत आहे, एवढेच. असा मनुष्य कुठल्या जातीचा आहे, काय आचरित आहे, ते आचरण चांगले आहे का वाईट आहे हे काहीच मी बघत नाही. माझ्या दृष्टीने तो सुकुली, सुविद्य व महातपस्वीच असतो. त्याचे सर्व भाव मला अर्पण करणे व त्याचे देह असेपर्यंत ते भाव अर्पण करीत राहणे हीच त्याची मजविषयीची भक्ती होय. माझी ही अशी उपासना करणारा इतरांच्या दृष्टीने पापी वा मूर्ख असला तरी काहीच हरकत नाही. अरे, त्याच्या देहादी देहांच्या क्रिया केवळ माझ्यासाठी असतात, म्हणून तो देहत्यागानंतर मद्रूपच होय. तुला माहीतच आहे की पशु योनीतल्या प्राण्यांचीही त्यांचा प्रीतिभाव पाहून मी उद्धार केला आहे. माझ्या भक्तांची फक्त निष्ठा मी पाहत असतो, पण ती निष्ठा केवळ माझ्याच ठिकाणी असली पाहिजे. मग ती गोपींची मला प्रियकर मानण्याची असो, अथवा कंसाची मजविषयीची भीती असो, अथवा शिशुपालाची वैरभावना असो, या सर्वांच्या भावना भिन्न असल्या तरी केवळ माझ्याच विषयीच्या होत्या. त्या भावनांची एकनिष्ठता पाहून मी त्यांना सायुज्य मुक्ती दिली. मी वेश्यांचा, वारागणांचाही उद्धार त्यांच्या एकनिष्ठ भावना पाहून केला आहे ना. मग तुझ्यासारखे क्षत्रिय
किंवा ब्राह्मण यांच्याविषयी निराळे काय सांगायचे एवढेच की जो कोणी भक्ती भावनेने वा इतर दुसऱ्या कुठल्याही एकच भावनेने नेहमी केवळ माझे चिंतन करीत असतो तो मद्रुपतेलाच पोहोचतो. अरे हा मृत्यूलोक म्हणजे दुःखाचा बाजारच आहे. येथे त्याला जन्म घ्यावा लागतो. त्याने इथल्या क्षणिक सुखांचा कधीच विश्वास करू नाही. विषय वस्तूंच्या लाभणारे सुख हे अंती दुःखदायीच असते. ज्या अंथरुणात विंचू आहे ती जरी परांची गादी असली तरी सुखाची झोप लागेल का? इतके असूनही माणसे या मृत्यू लोकात क्षणी सुखाच्याच मागे लागतात. प्रतिवर्षी शेकडो ठिकाणी जीर्ण होत जाणाऱ्या या देहनौकेवर विश्वासून खोट्या व क्षणभंगूर सुजलांनी भरलेल्या सरोवरात नौका विहार करू पाहतात. अशी मनोवृत्ती असलेल्यांच्या जीवनाचा धिक्कार असो. म्हणून तू जीवनाच्या असल्या सुखकल्पना टाकून दे आणि सावध हो. तुला माझ्याकडे आणणाऱ्या निष्ठायुक्त भक्तीच्या रस्त्याला लाग. तुझ्या मनात उठणारे सर्व भाव नित्य माझ्याविषयीच ठेव. तू नेहमी माझ्यावरच प्रेम करत जा आणि ज्या ज्या वस्तू ज्या व्यक्तीविषयी तुझा प्रीतिभाव जागा होईल ती वस्तू व व्यक्ती ईश्वरच आहे अशी निष्ठा बाळग. जगात नेहमी नम्रतेने वागत जा. इतर सर्व सोडलेस म्हणजे तू शेवटी ईश्वरमयच होशील. कोणालाही कधीही न सांगितलेले हे माझ्या प्राप्तीचे रहस्य मी आज तुला येथे सांगितले. त्याप्रमाणे तुझे आचरण ठेवून तू सदा आनंदी राहा. श्यामल कृष्णरूप धारण केलेल्या परब्रह्मतत्वाने अर्जुनाला हे रहस्य कथन केले. ते धृतराष्ट्राला सांगत असताना संजयच अष्टसात्विक भावांमध्ये बुडून जाऊ लागला. बुद्धिमंद व जन्मांध धृतराष्ट्राला त्याची काहीच कल्पना येऊ शकली नाही. पण व्यासांच्या आज्ञेने संजयाला पुन्हा सावध केले. कारण धृतराष्ट्राला युद्धाचे वृत्त सांगण्याचे काम नाही तर अपूर्णच राहिले असते ना. श्रोते हो, निवृत्तीदास ज्ञानदेव तोच वृत्तांत तुम्हाला सांगणार आहे. महाराज, हे म्हणजे नुसते वृत्तांत वर्णन नाही. अहो, तुमचे भाग्यच थोर आहे म्हणून ही आनंद विणारी कहाणी आपण होऊन येऊन तुमच्या कानांना वरमाला घालणार आहे. सर्व गुणमय असणारे भगवंत पुढल्या अध्यायात ते गुण अति श्रेष्ठतेने कोठे असतात ती स्थाने सांगणार आहेत.